नमस्कार मित्रांनो, पहिलीचा आपल्याला घरचा अभ्यास करायचा आहे। तर आपल्या गणित विषयाचा आजचा आपला 25वा दिवस आहे। तर आज आपण वजाबाकीची ओळख करून घेणार आहोत आणि आज वजाबाकी आपण रेषा मारून करणार आहोत आणि सोबतच मी आज तुम्हाला एक वजाबाकीचं सुंदर गाणं सुद्धा म्हणून दाखवणार आहे। ओके, अजून एक मोबाईल पहिल्यांदा लांब ठेवा। मराठीचा अभ्यास हा शाळेतून आल्या आल्या करायचा आणि गणित आणि इंग्रजीचा अभ्यास पहाटे 5ला उठून करायचा आहे, कारण की त्यामुळे तुम्हाला लवकर उठायची सवय पण लागेल आणि शांत वातावरणात लवकर लक्षात राहतं। चला आता मुलांनो, मी तुम्हाला एक वजाबाकीचं गाणं म्हणून दाखवणार आहे। एकदा मुंगीने केला नाच, तिला मिळाले पैसे 10। एका पैशाचं आणलं मीठ, दुसऱ्या पैशाचं आणलं पीठ। मिठा पिठाची केली भाकर, ऐटीत ठेवला एक चाकर। तिसरा पैसा त्याला दिला, चौथ्या पैशाचा बंगला बांधला। पाचव्या पैशाची आणली गाडी, सहाव्या पैशात आणली साडी। सातव्या पैशात बांधली माडी, आठव्या पैशात घातली चप्पल। नवव्या पैशात खाल्ला पापड। 10व्या पैशाचे काय करू, मुंगीने आणले एक घुंगरू। घुंगरू म्हणाले नाच नाच, पुन्हा मिळतील पैसे 5। नमस्कार मुलांनो, आता आपण काय करणार आहोत, वजाबाकी करणार आहोत। आता तुम्हाला एवढं तर समजलं की 9 मधून 3 घालायचेत आपल्याला किंवा कमी करायचेत। 9 मधून 3 कमी करायचे, पण बोटावर मोजणार कसं? कधी 9 बोट आहेत, कधी 12 बोट आहेत, असतात का आपल्याला 12 बोट? अशा वेळेला आपण काय करायचं, गंमत करायची। गंमत कशी करायची, फटफटी चालवायची। कशी फटफटी चालवायची? आता आपण घरापासून शाळेपर्यंत फटफटी चालवत सायकल चालवत गेलो, तर आता कुठं थांबायचं आपल्याला? शाळेजवळ थांबायचं। कुठून निघायचंय? घरून निघायचंय। तसंच ही आपल्याला फटफटी चालवायची। कुठून निघायचे? 3 पासून निघायचे। कुठपर्यंत? 9 पर्यंत। लहान संख्येकडून मोठ्या संख्येपर्यंत आपल्याला फटफटी चालवायची। चला आता बघा कशी फटफटी चालवते मी। फक्त 3 म्हणायचं बरं का, 3 फक्त म्हणायचं, पण मोजायचं नाही। 3 4 5 6 7 8 9 बस, स्टॉप, ब्रेक दाबलं। आता फटफटी माझी कशी गेली? 3 पासून 9 पर्यंत गेली। मग आता किती अंतर कापली माझ्या फटफटीनं? किती रेषा घेतली? 1 2 3 4 5 6। किती सोपं आहे। म्हणजे 9 मधून 3 गेले तर किती शिल्लक राहिले आपले? 6। किती शिल्लक राहिले? 6। फक्त वजाबाकीमध्ये गाडी कुठं चालू करायची, कुठं थांबवायची, कळालं की झालं। गणित खूप खूप सोपं असतं बघा। आता दुसऱ्यांदा एकदा फटफटी चालू करू आपण। आता हे आहे 5 वजा 2, 5 वजा 2। आता फटफटी कुठून न्यायची आपल्याला? 2 पासून 5 पर्यंत। पण 2 मोजायचे का आपल्याला? नाही, नुसतं म्हणायचं 2। नुसतं काय करायचं, म्हणायचं 2। चला फटफटी चालू करू। 2 3 4 5, स्टॉप। गाडी थांबवली। आता किती रेषा निघाल्या रे? 1 2 3। म्हणजे 5 मधून 2 गेले, 3 राहिले। 5 मधून 2 गेले, 3 राहिले। किती सोपं आहे। आता हे बघा, 5 मधून 2 गेले, 3 राहिले। आता आपल्याला फटफटी 4 पासून 7 पर्यंत न्यायची। 4 पासून 7 पर्यंत फटफटी न्यायची। चालू करू का? 4 5 6 7, बस 7 पर्यंत जायचं ना आपल्याला। कुठं लांब जायचंय? 4 पासून 7 पर्यंत। 4 5 6 7, 7ला गाडी आपली थांबली। तर किती रेषा आल्या रे? 1 2 3। किती रेषा आल्या आपल्या? 3। गाडी कुठं थांबवायचं कळालं की वजाबाकी आली। गाडी चालू करायचं तर आपल्याला माहिती, पण थांबवायची कुठं? इथं जो मोठा अंक असतो तिथं आपल्याला गाडी थांबवायची। लहान अंकापासून मोठ्या अंकापर्यंत आपल्याला गाडी चालवायची असते। किती सोपं आहे बघा बरं। आता 3 पासून 9 पर्यंत फटफटी चालवायची आपल्याला। 3 पासून 9 पर्यंत। 3 4 5 6 7 8
9 थांबा. 9 पर्यंतच थांबवायची गाडी. तर किती रेषा आल्या? 1 2 3 4 5 6. किती रेषा मारल्या मी इथं? 6 रेषा मारल्या. आता आपल्याला फटफटी 2 पासून 8 पर्यंत न्यायची. कुठून न्यायची आहे? 2 पासून. कुठपर्यंत न्यायची आहे? 8 पर्यंत. तुम्हाला हे लिहायचंय बरं का. आता 2 पासून 8 पर्यंत फटफटी न्यायची. मग मोजू का? 2 3 4 5 6 7 8. स्टॉप. ब्रेक. तर किती रेषा मारले मी? 1 2 3 4 5 6. किती रेषा मारले मी? 6. तुम्हाला आज लगेच गणित येत नसतात. हे गणित आता आपल्याला 15 दिवस शिकावे लागतील. तेव्हा तुम्हाला हे गणित समजतील की फटफटी कशी चालू करायची, कुठून कुठपर्यंत मोजायचं, लहान संख्येपासून मोठ्या संख्येपर्यंत. म्हणजेच 8 मधून 2 गेले 6 राहिले. 8 मधून 2 गेले 6 राहिले. आता इथं बघा 4 पासून फटफटी आपल्याला 8 पर्यंत चालवायची. चालू करू का फटफटी? 4 5 6 7 8. किती आता रेषा मारले मी? 1 2 3 4. म्हणजे 8 मधून 4 गेले किती राहिले? 4 राहिले. 8 मधून 4 गेले 4 राहिले. किती रेषा मारले मी? 1 2 3 4. प्रत्येक अंकाला आपल्याला एक रेष मारायची. आता इथं बघा 6 मधून 1 गेला. 6 मधून 1 गेला. आता घालवायचे. फटफटी मोजणार आता मी. 1 2 3 4 5 6. कुठं थांबवली फटफटी मी? 6 ला थांबवली. किती रेषा निघाल्या रे? 1 2 3 4 5. किती रेषा निघाल्या? 5. म्हणजे 6 मधून 1 गेला 5 राहिले. 6 मधून 1 गेला 5 राहिले. आता प्रत्येक अंकाला मी एक रेष मारली. किती रेषा निघाल्या रे? 1 2 3 4 5. किती रेषा निघाल्या आपल्या? 5 रेषा निघाल्या. आता हे आहेत आपले 5. 5 मधून 3 गेले. आता 3 पासून फटफटी 5 पर्यंत मोजायची. 3 4 5. स्टॉप. आता किती रेषा निघाल्या रे? 1 2. किती रेषा निघाल्या मी? 2. किती रेषा मारल्या? 2. इथं 2 रेषा आलेल्या. समजलं सगळ्यांना? आता 8 मधून 3 गेले. 8 मधून 3 गेले. आता फटफटी चालू करू का? 3 3 4 5 6 7 8. स्टॉप. 8 ला गाडी थांबवली. तर किती रेषा निघाले मी? 1 2 3 4 5. किती रेषा निघाल्या? 5. 3 मोजायचं नाही, फक्त म्हणायचं. 3 ला रेष मारायची नाही. पण 3च्या पुढं 8 पर्यंत रेषा मारायच्या. 3 4 5 6 7 8. आता 7 वजा 5. 7 मधून आपल्याला 5 कमी करायचे. 7 मधून 5 कमी करायचे तर आपण काय करणार? फटफटी चालू करू. 5 6 7. किती रेषा निघाल्या? 1 2. म्हणजे 7 मधून 5 गेले वजाबाकीमुळे गेले ते. 7 मधून 5 गेले. किती राहिले शिल्लक? 2 शिल्लक राहिले. हे बघा इथे मी 2 लिहिलं. आता फटफटी चालू करू. 1 2 3 4 5 6 7 8. किती रेषा मारल्या बघा बरं मी? 1 2 3 4 5 6 7. किती रेषा मारले मी? 7. म्हणजे 8 मधून 1 गेला. किती शिल्लक राहिले? 7 शिल्लक राहिले. तर 2 पासून 6 पर्यंत मोजू. 2 3 4 5 6. किती राहिले रे? 1 2 3 4. 1 2 3 4. तर हे 4 आपले शिल्लक राहिलेले आहेत. आता आपल्याला गाडी चालू केली की बंद पडते आपली. आता 4 पासून गाडी चालू करायचं. 4 5. बस
4 5 किती रेष निघाली? एकच. म्हणजे 5 मधून 4 गेले, किती राहिला? एकच राहिला. गाडी चालू व्हायच्या आधीच फटफटी बंद पडली आपली, एकच रेष मारली. आता 9 वजा 5. तर 5 पासून 9 पर्यंत मोजायचं आपल्याला. फटफटी चालू करू का? 5 6 7 8 9. स्टॉप. 9 पर्यंत मोजायचं होतं आपल्याला. तर किती रेषा मारल्या रे मी? 1 2 3 4. किती सोपं आहे. 5 पासून फटफटी चालू केली, 9 पर्यंत नेली आणि जेवढ्या रेषा मारल्या तेवढ्या खाली लिहिल्या. किती सोपं गणित आहेत बघा बरं. आणि उगा लोक भीतात गणित अवघड असते, अवघड असते. काय अवघड नसते. आता हे बघा 7 वजा 3 किती सोपं आहे. आता 3 पासून 7 पर्यंत फटफटी मोजायचे. 3 4 5 6 7. किती राहिले आपले? 4. किती शिल्लक राहिले? 4. 1 2 3 4. जेवढ्या रेषा मारल्या आपण तेवढ्या रेषा आपण मोजायच्या आणि खाली लिहायच्या. आता फटफटी आपल्याला 5 पासून 8 पर्यंत मोजायचे. 5 6 7 8. किती रेषा मारल्या रे मी? 1 2 3. आता इथे मी लिहिणार 3. तर सगळ्यांना समजलं? थोडं समजलं. अजून तुम्हाला बोट मोजता येणार नाहीत, रेषा मारता येणार नाहीत, कुठून कुठपर्यंत जायचे हे समजणार नाही. फक्त एक लक्षात ठेवा, गणित हे सोपे आहेत, मला शिकायचे आहेत. मी तुम्हाला रोज शिकवणार. तुम्हाला जोपर्यंत मोजायला येणार नाही तोपर्यंत मी हे गणित तुम्हाला शिकवणार आहे. ठीक आहे. चला, ह्या पद्धतीने आपल्याला रोज उजळणी म्हणायची. कारण की आपल्याला जर गणित आपण ह्या पद्धतीने केले, ह्या पद्धतीने जर आपण बोटावर कांड्यावर जर मोजले तर आपल्याला फास्ट गणित येतात, मोठे मोठे गणित लवकर होतात. म्हणून ह्या पद्धतीने मोजायचं. चला, माझ्यासोबत सगळ्यांनी मोजायचं. आपला डावा हात घ्या, डाव्या हाताचा अंगठा करंगळीवर ठेवायचा. इथं मी मुद्दाम इथं अंक टाकलेले आहेत की तुम्हाला कोणत्या अंकाचं कोणतं बोट हे कळावं म्हणून. 1. चला माझ्यासोबत 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15. आता रोज एकदा तुम्हाला तुमच्या हातावर ही अशा रेषा मारून संख्या उजळणी लिहायची. चला, आता शेवटचा आजचा अभ्यास आपला उजळणी लिहायची. माझ्यासोबत सर्वांनी वाचत लिहायची उजळणी. लिहूयात का? 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10.
1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. तुमचं थोडं लिहायचं राहिलं असलं तरी व्हिडिओ संपल्यानंतर पूर्ण लिहा, मात्र एवढं पूर्ण लिहायचं आहे तुम्हाला.